नमस्कार लाईव्ह विशेष संपादकीय सदर विषय आजचा विषयामध्ये आपण वाचावं ऐका। दाऊदची घर वापसी होणार का? तथाकथित दाऊद इब्राहिमने एका टीव्ही चॅनलला मुलाखत दिली। तसेच त्या अगोदर राम जेठमलानी यांनी दाऊद इब्राहिम भारतात येण्यास तयार होता हे सांगून एकच खळबळ उडवून दिली। यात गमतीचा भाग असा की जेठमलानींनी जी वेळ सांगितली होती त्यावेळी लालकृष्ण अडवाणी गृहमंत्री पदावर नव्हतेच, तर शरद पवारांनी या घटनेला नकार दिलेला नाही। त्यामुळे याविषयीची गंभीरता वाढली आहे। भारताने एकीकडे आक्रमकपणे दहशतवादाविरुद्ध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। आंतरराष्ट्रीय जनमत त्यावर एक करण्याचा प्रयत्न मोदी सरकारचा चालला आहे। त्यातच म्यानमारमध्ये झालेली भारताची लष्करी कारवाई यामुळे दाऊद इब्राहिमला धडकी भरलेली आहे। मागच्या वेळी भारतात येण्यासाठी अटी लादल्या होत्या, त्यातील साहजिकच आपल्या जीविताची हमी भारताकडून मागितली गेली असणार आहे। तसेच इतरही काही अटी असतील। शरद पवारांनी गुन्हेगारांच्या अटी कशा मान्य कराव्या अशा तात्विक कारणाने दाऊदची शरणागती नाकारली। यामध्ये स्वतःच्या तत्वांचा उदो करून घेतला। भारतात मात्र सगळीकडे अशी चर्चा आहे की सर्व पक्षातील वरिष्ठ राजकीय नेते, मोठमोठे उद्योगपती, बांधकाम व्यावसायिक यांचे व गुंड, दहशतवादी, माफिया यांचे फार जवळचे संबंध आहेत आणि जर दाऊद भारतात आला तर आपल्या सगळ्या गोष्टी उघड होतील या भीतीनेच याच लोकांनी दाऊद भारतात येऊ नये म्हणून प्रयत्न केले अशी वदंता आहे। आणि असे असेल तर दाऊद भारतात येणार अशी फक्त चर्चाच होईल। प्रत्यक्षात दाऊद कधीही भारतात दिसणारच नाही। आंतरराष्ट्रीय दबाव पाकिस्तान तसेच दाऊद यांच्यावर स्पष्ट जाणवतोय। त्यामुळे आज भांबावल्यासारखी परिस्थिती दोघांची झाली आहे। पाकिस्तान हे मान्य करीत नाही व आपल्या जनतेला हे लक्षात येऊ नये म्हणून त्याचा थैथयाट चालला आहे। आज रशियाच्या उफा आणि दोन्ही देशांच्या पंतप्रधानांची भेट झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी पुढे गेल्या आहेत। मोदी पाकिस्तानात जाणार आहे हे निश्चित झाले आहे। 26/11च्या दहशतवादाच्या आवाजाचे नमुने देण्यास पाकिस्तान राजी झाला आहे। त्यामुळे दहशतवादाच्या मुसक्या आवळल्या जाणार हे निश्चित झाले आहे आणि याचाच धसका दाऊदला बसून दाऊदचे वागणे बदलत आहे। आता वयही दाऊदला साथ देत नाही म्हणून पार्श्वभूमी तयार करण्याचे काम दाऊदकडून चालू झाले आहे। गिरे तो भी टांग ऊपर या पद्धतीचे वागणे आहे। बऱ्याच काळानंतर राजन टोळी ही सक्रिय होत आहे। या पार्श्वभूमीवर दाऊदचे रामायण चालले आहे। राजकीय लोक तमाशा पाहत आहेत तर जीव मात्र सामान्य जनतेचा टांगणीला लागला आहे।